तर राम राम विद्यार्थी मित्रांनो, आपण आलो आता ऑफिशियल एमएसटी सीईटीच्या वेबसाईटवर. ओके, लवकरच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, कॅप राऊंड असेल, ते सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आत्ताच माहिती करून घ्या, कारण की ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये जर या चुका केलं तर तुमचा 100% गॅरंटी घेतो मी की ऍडमिशन होणार नाहीये. ओके, होणार नाहीये. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो चुका करू नका. ओके, ते कोणत्या चुका मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला जे कॅप राऊंड मध्ये काही रूल्स फॉलो करावे लागत होते मागच्या वर्षापर्यंत, ते रूल म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. आता तुमच्याकडे जे ते कॉलेजेसचे ऑप्शन आहे. ओके, तर थोडीशी स्क्रीन मी वाईड करून तुम्हाला समजावतो. तरी बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही जे ते नीट अटेन्शन करून जे लक्ष द्या. ओके, कॉलेजची लिस्ट बनवताना जे समजा की तुम्ही 1 ते 10 पर्यंतचे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये टाकले. ओके, तर 10 कॉलेजेस टाकले तर मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं की तुम्ही जे पण 10 कॉलेजेस इथे सिक्वेन्समध्ये टाकले असाल. ओके, इतके जे ते 10 कॉलेजेस आहे. ओके, ही फर्स्ट नंबरची कॉलेज जर तुम्हाला लागली तर ही कॉलेज जी ती ऑटो फ्रीज होऊन जायची, म्हणजे जी ती या कॉलेजमध्ये तुम्हाला काही पण करून ऍडमिशन घ्यावंच लागायचं. या कॉलेजच्या व्यतिरिक्त जे ते सेकंड कॅप राऊंड, थर्ड कॅप राऊंड किंवा फोर्थ कॅप राऊंड पर्यंत तुम्हाला जायचं नाही यायचं. ओके, यावेळेस पण सेम रूल आहे फर्स्ट कॅप राऊंडसाठी. ओके, म्हणजे फर्स्ट जो पण ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल त्यासाठी सेम रूल आहे. ओके, आणि मग समजा की आता तुम्ही जे ते सेकंड फॉर्म फिलिंग मध्ये गेला. ओके, यामध्ये पण असे मल्टिपल कॉलेजेसचे ऑप्शन आहे तुमचे एवढे. ओके, तर समजून घ्या की थर्ड नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं तरी ती कॉलेज पण ऑटो फ्रीज होऊन जाईल. ओके, मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं की फक्त फर्स्ट नंबरची कॉलेज ऑटो फ्रीज व्हायची, पण यावेळी जे ते तिसऱ्या नंबरची कॉलेज जी पण तुम्ही टाकली ती पण ऑटो फ्रीज होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. ओके, ते सेकंड कॅप राऊंडला, फर्स्ट कॅप राऊंडला फक्त एकच कॉलेज ऑटो फ्रीज होईल, सेकंड कॅप राऊंडला 3 कॉलेजेस ऑटो फ्रीज होतील. ओके, 3 कॉलेजेस म्हणजे पहिलं प्रेफरन्स जे पण 3 कॉलेजेसला असेल त्यापैकी जर एक कॉलेज लागत असेल, अलॉट होत असेल तुम्हाला, तर ती कॉलेज होऊन जाईल ऑटो फ्रीज. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे जर टाकलं सीओईपी CS, सीओईपी IT, सीओईपी AIML. ओके, असं जर टाकलं 3 नंबरची लागली म्हणजे सीओईपी AIML तुम्हाला फिक्स होऊन जाईल. म्हणून असेच तुम्ही कॉलेजेस निवडा किंवा असेच तुम्ही जे ते प्रेफरन्सेस द्या की जे कॉलेजेस तुम्हाला लागणार नाही किंवा जिथे लागलं तिथे 100% तुमची ऍडमिशन घ्यायची तयारी. ओके, आता तुम्हाला 2 कॅप राऊंडचं मी समजावलं विद्यार्थी मित्रांनो, 4 कॅप राऊंड या एमएसटी सीईटी मध्ये या वर्षासाठी होणार आहे. ओके, आता आपण वळूया थर्ड कॅप राऊंडसाठी. एकदम शॉर्ट मध्ये समजावतो विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जे ते भरपूरशी माहिती तुम्हाला शॉर्ट वेळात कळेल. आणि अशी शॉर्ट मध्ये माहिती घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतरची प्रोसेसमध्ये जे ते आणि कॉलेजची लिस्ट जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, नक्की आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला प्रेफरन्ससाठी ती मदत करेल. ओके, तर यामध्ये जे ते मल्टिपल ऑप्शन्स आपण टाकले तर यामध्ये समजून घ्या की 1 2 3 4 5 6 6व्या नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं तरी ती कॉलेज पण ऑटो फ्रीज होऊन जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, कारण की थर्ड कॅप राऊंड मध्ये जे ते 6 कॉलेजेस म्हणजे पहिले टोटल जे पण 6 प्रेफरन्सेस तुम्ही द्याल, कॉलेजेस नाही पण प्रेफरन्सेस. ओके, त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ब्रांचेस पण कन्सिडर करू शकता, ती पण एक प्रेफरन्स ऍड होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल असं नाही होणार की तुम्ही जे ते सीओईपी टाकली त्याचे सर्व ब्रांचेस टाकले, त्याच्यानंतर डॉक्टर DY पाटील टाकलं त्याचे सर्व ब्रांचेस टाकले, तर डॉक्टर DY पाटील हे सेकंड कॉलेज कन्सिडर केलं जाईल किंवा सेकंड प्रेफरन्स कन्सिडर केलं जाईल. असं नाही विद्यार्थी मित्रांनो, जो पण तुमची कॉलेज वगैरे असेल त्याला तुम्ही जाऊ द्या. ओके, पण जे पण ब्रांचेस वगैरे असतील त्याला पण, म्हणजे सीओईपी CS तुम्ही जर टाकलं तर तो तुमचा फर्स्ट प्रेफरन्स राहील, सीओईपी IT तुम्ही टाकलं तर तो तुमचा सेकंड प्रेफरन्स राहील, सीओईपी जर ENTC टाकलं तर तो तुमचा थर्ड प्रेफरन्स, अशा पद्धतीने होईल. ओके, तर सीओईपीचे पहिले 6 ऑप्शन तुम्ही टाकू शकता आरामात आणि त्यानंतर 7व्या नंबर पासून तुम्ही करू शकता. जर तुम्हाला फोर्थ कॅप राऊंड मध्ये जायचं नसेल आणि तुमचा फिक्स असेल की दादा मला XYZ कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही फर्स्ट प्रेफरन्सेस असं कॉलेजला द्या जिथे तुम्हाला 100% ऍडमिशन पाहिजे. ओके, पण ऑटो फ्रीज पासून सावधान. तर विद्यार्थी मित्रांनो, फोर्थ कॅप राऊंड मध्ये काय होतं तर हे बघा, तुम्ही किती पण ऑप्शन टाका, फर्स्ट नंबरची कॉलेज लागो, सेकंड नंबरची कॉलेज लागो, थर्ड फोर्थ कोणती पण कॉलेज लागो, ते तुम्हाला ऑप्शन राहतं. ओके, की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं किंवा तुम्हाला डायरेक्टली मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट राऊंड नंतर घ्यायचं, कारण त्याच्यानंतर कोणता म्हणजे जे ते राहत नाही, तर जी पण कॉलेज तुम्हाला लागते तीच तुम्ही ऑटो फ्रीज कन्सिडर करून चालू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर परत एकदा समरी द्यायची म्हटलं तर फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जे ते विद्यार्थी मित्रांनो एकच कॉलेज जी ते ऑटो फ्रीज होईल, सेकंड कॅप राऊंड मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पहिले 3 कॉलेजेस ऑटो फ्रीज होतील आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये पहिले 6 कॉलेजेस तुमचे ऑटो फ्रीज होतील आणि फोर्थ मध्ये जे ते फर्स्ट नंबरचं कॉलेज किंवा कोणतंही कॉलेज तुम्हाला लागलं, एनी कॉलेज. ओके, इथे 1 पेक्षा आपण जे एनी लिहायला पाहिजे, तर एनी कॉलेज जे पण तुम्हाला अलॉट होते तर ते तुमचं ऑटो फ्रीज असं मानू शकता. तर हाच होता व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो. अँड गाइज, द मोस्ट इंपॉर्टंट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज अ कॉलेज लिस्ट. ओके, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेज लिस्टमध्ये जे तुम्हाला A to Z महाराष्ट्रातले कॉलेजेस बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल सफर विथ पियुष एज्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट 2025 चे कट ऑफ या लिस्टमध्ये जे ते मेन्शन असतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले जे ते कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यानंतर सगळ्यात पहिली कॉलेज जे ते महाराष्ट्रामधली सिरियल नंबर 1 जिचा कोड आहे 16006. ओके, सीओईपी टेक्निकल
टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ओके, म्हणजे COEP कॉलेज जे ते फर्स्ट नंबरला लाईज करते. का बरं? कारण की त्याचे पर्सेंटेज तुम्ही बघू शकता 99.96% या कॉलेजचं जे ते कट ऑफ वगैरे मागच्या वर्षाचं आणि पुणे सिटीमध्येही लोकेटेड. फॉलोड बाय जे ते सेकंड कॉलेज जर तुम्ही बघितली तर VJTI आहे थर्ड नंबरची, भारतीय विद्यापीठ, मग PICT, मग ICT मुंबई. ओके, अशा कॉलेजेस या लिस्टमध्ये ॲड आहे. आता तुम्ही बोलाल की दादा यामध्ये जे ते आम्हाला किती कॉलेजेस बघायला भेटतील, तर तुम्ही जर स्क्रोल केलं विद्यार्थी मित्रांनो तर हे बघू शकता की तुमच्या समोर जे ऑल टुगेदर 350 कॉलेजेस बघायला भेटतील. महाराष्ट्रामध्ये 350 इंजिनिअरिंगच्या कॉलेजेस आहे A to Z या PDF मध्ये बघायला भेटतील. ओके, त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं की इथे बऱ्याच कॉलेजेसला जे ते पिंक कलरचं हायलाइट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे वरती आले आणि बघितलं की दादा या कॉलेजला जे ते म्हणजे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या कॉलेजला जे ते पिंक कलरमध्ये का टेक्स्ट केलंय तू, तर विद्यार्थी मित्रांनो ते ऑटोनॉमस कॉलेज आहे. ओके, जे पण पिंक कलरचे कॉलेजेस तुम्हाला दिसत आहेत ते सर्व ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यासोबतच तुम्हाला एक कॉलेज इथे हायलाइट दिसत असेल. ओके, तर 13 नंबरची कॉलेज बघितलं तर ती हायलाइट आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जे ते ऑटोनॉमस ती कॉलेजमध्ये जे ती ऑटोनॉमस कॉलेज पण आहे आणि त्यामध्ये CS ब्रांच अवेलेबल नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला जे ते शॉर्टलिस्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग. ओके, सगळे कट ऑफ तुम्हाला इथे भेटतील. ओके, 99 पासून जर तुम्ही खाली जात जाल विद्यार्थी मित्रांनो तर 0% पर्यंतचे A to Z कॉलेजेस या PDF मध्ये कव्हर आहे. ओके, तर नक्कीच या PDF ला आत्ताच्या आत्ता डाउनलोड करून घ्या. या PDF ला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज भेटणार नाही. ओके, अँड गाईज सेकंड इम्पॉर्टंट पार्ट इज इंजिनिअरिंग काउन्सिलिंग. जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल आणि हा विद्यार्थी मित्रांनो ती सेम लिस्ट तुम्हाला फार्मसीसाठी पण भेटेल. ओके, तर तिची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. त्या इंजिनिअरिंग काउन्सिलिंगमध्ये आम्ही कोणते कोणते फीचर्स कव्हर करतो तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले जे ते प्रेफरन्स अकॉर्डिंग तुम्हाला लिस्ट बनवून भेटेल. ओके, प्रेफरन्स अकॉर्डिंग लिस्ट भेटेल, 24/7 हेल्प भेटेल. ओके, त्यानंतर जे ते फ्री कॉलेजची लिस्ट भेटेल जी पण पेड मध्ये मी तुम्हाला आता दाखवली. कॉल अँड मेसेज अनलिमिटेड सपोर्ट भेटेल. मीटिंग्स तुमच्या वेगवेगळे घेतले जातील. डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स घेतले जातील आणि याची प्राइस जे ते विद्यार्थी मित्रांनो 1499 होती, पण ऑफर प्राइस मध्ये ही प्राइस तुम्हाला फक्त ड्रॉप आउट करून जे ते 799 रुपीज मध्ये भेटणार आहे. ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि याचे फीचर म्हणजे स्पेशल डिस्काउंट जे ते तुम्हाला इथे बघायला भेटत असतील. ओके, स्पेशल कॉलेजची लिस्ट, पर्सनल काउन्सिलर, 24/7 हेल्प, लाईव्ह सेशन, अनलिमिटेड गाईड, त्याच्यानंतर डॉक्युमेंटची गायडन्स तुम्हाला जे ते प्रोव्हाइड केलं जाईल, त्याच्यानंतर कॅप राऊंडचा गायडन्स, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स. ओके, फॉर्म फिलिंगचा गायडन्स, त्याच्यानंतर जे ते विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप, पेड मटेरियल फ्री. ओके, सर्व ॲडव्हान्टेजेस तुम्हाला भेटेल. आणि सोबतच जर फार्मसीची काउन्सिलिंग हवी असेल तर सर्व फीचर जे सेम राहतील, फक्त प्राइस जे ते 1499 क्रॉस करून जे ते 499 मध्ये आणली. ओके, फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं चॅनल जे ते सर्वात मोठं आहे. सगळ्यात मोठी काउन्सिलिंग आपल्या चॅनलवरच बी फार्मसी चालते, त्यामुळे जे ते प्राइस याची आणखी जास्त ड्रॉप आउट येते. इंजिनिअरिंग फार्मसी जी पण काउन्सिलिंग तुम्हाला घ्यायची असेल किंवा कॉलेज लिस्ट पाहिजे असेल सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.